कर्जमाफी संदर्भातला अहवाल सरकारला प्राप्त झाला आणि पुढच्या 2 महिन्यात कर्जमाफी करण्याच्या हालचाली सरकारच्या आहेत. पाहूया. खरीप हंगाम हा सुरू होण्याच्या आधी आपण ही कर्जमाफी त्या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये अस्तित्वात आणणार आहोत. खरीप हंगाम सुरू होण्याआधी शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी मिळणार अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. कर्जमाफी संदर्भातला प्रवीण परदेशी समितीचा अहवाल हा सरकारला देण्यात आलाय. 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचं 2 लाखांपर्यंतचं थकीत कर्ज हे आता माफ होणार आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपये मिळणार आहे. जवळपास 35 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होण्याची ही शक्यता आहे. कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर रकमेसाठी एकूण 27 ते 30,000 कोटी लागतील असं बोललं जात आहे. ज्या प्रकारे आपल्या सरकारने सातत्याने लोकहिताचे निर्णय घेतले, हे निर्णय यापुढे देखील जातील. आपल्याला कल्पना आहे, आपण यावेळच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांकरता कर्जमाफीची घोषणा केली आहे. मी आज पुन्हा तुम्हाला सांगतो, आजच जी आम्ही कमिटी तयार केली होती त्या कमिटीने आम्हाला रिपोर्ट दिलेला आहे आणि खरीप हंगाम हा सुरू होण्याच्या आधी आपण ही कर्जमाफी त्या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये अस्तित्वात आणणार आहोत. आणि एवढंच नाही तर जे लोक प्रामाणिकपणे कर्ज भरतात त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून त्यांनाही मदत ही आपण या माध्यमातून करणार आहोत. शेतकऱ्यांना पुन्हा कर्जबाजारी व्हायला लागू नये यासाठी सुद्धा ही समिती आपल्या शिफारशी करणार होते. मग त्या शिफारशी काय होत्या हे सुद्धा जनतेला आणि महाराष्ट्राला समजण्याची आवश्यकता आहे. मागील कर्जमाफीमध्ये जे निकष लावले गेले त्यामुळे नियमित कर्जदार शेतकऱ्यांवर मोठा अन्याय झाला. आता पुन्हा तेच निकष जर लागू केले तर पुन्हा एकदा या कर्जमाफीमध्ये होणार आहे. त्यामुळे त्यामध्ये सुधारणा करावी. शेतकऱ्यांची कर्जातून सोडवणूक करणं आणि जीवनमान उंचावणं यासाठी आपत्कालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनाही समितीनं सुचवल्याची माहिती आहे. जून महिन्यापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. माननीय मुख्यमंत्री मोदयांनी निर्णय घेतला, आपल्याला कल्पना असावी की अधिवेशनामध्येच निर्णय घेतलेला आहे आणि 2 लाखापर्यंत शेतकरी बांधवांचं कर्ज जे थकीत आहे त्या शेतकरी बांधवांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. लवकरच त्याची कारवाई चालू होईल. जे लोक नियमित कर्ज भरत आहेत अशा लोकांना सानुग्रह अनुदान 50,000 रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याची प्रक्रिया चालू आहे. त्यामुळं जो शब्द माननीय मुख्यमंत्री मोदयांनी निवडणुकीमध्ये दिलेला होता त्या प्रत्येक शब्दाला न्याय देण्याची भूमिका, तो प्रत्येक शब्द पूर्ण करण्याची भूमिका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मोदी घेताना आपण पाहतो. म्हटलं ना, ह्याच्यात 7/12 कोरा व्हावा अशा प्रकारची शेतकऱ्यांची मागणी आहे. आणि भारतीय जनता पार्टीनं आणि भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांनी इलेक्शनच्या काळात सांगितलं होतं 7/12 करू, कोरा कोरा कोरा. त्यामुळे 2 लाखाच्या ऐवजी कोरा करण्याची भूमिका घेतली पाहिजे तर शेतकरी समाधानी होईल. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात कर्जमाफीचा वायदा फडणवीसांनी शेतकऱ्यांना दिला होता. यावेळच्या अर्थसंकल्पात अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. आता पुढच्या 2 महिन्यांमध्ये कर्जमाफीच्या प्रत्यक्ष हालचालीही सुरू झाल्या आहेत. विनायक डावरुंगसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.